आणि घाटकोपरमध्ये 2024 साली भलं मोठं होर्डिंग कोसळून झालेल्या अपघात प्रकरणात माजी रेल्वे पोलीस आयुक्त कैसर खालिद आणि सुनील दळवी जे महापालिका अधिकारी होते यांना अटक करण्याची मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे। या प्रकरणात गुन्हे प्रकटीकरण कक्ष 7च्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांनी त्या दोघांच्या अटकेची मागणी केली। होर्डिंग घोटाळ्यातून खालिद यांच्या पत्नीच्या खात्यात पैसे आले होते, त्यामुळे पोलिसांनी त्यांना तात्काळ अटक करावी किंवा अन्यथा भाजप कार्यकर्त्यांचं आपण 1 आठवड्यात रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा हा सोमय्या यांनी दिलाय। दरम्यान हा अपघात म्हणजे माजी रेल्वे पोलीस आयुक्त कैसर खालिद आणि मुंबई महापालिकेचे अधिकारी सुनील दळवी आदींनी रचलेला गुन्हेगारी स्वरूपाचा कट होता, असे स्पष्ट संकेत न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्या चौकशी समितीने नुकतेच दिले। याकडे सोमय्या यांनी आजच आपल्या एक्स पोस्टमधून लक्ष वेधलं होतं आणि या प्रकरणात माजी रेल्वे पोलीस आयुक्त कैसर खालिद, बीएमसी अधिकारी सुनील दळवी, इगो मीडियाचे संचालक भावेश भिंडे यांच्या होर्डिंग घोटाळ्यातल्या संगनमताचे पुरावे आपणच 24 मे 2024 रोजी सादर केले होते, असंही सोमय्या यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय। मुंबई पोलिसांनी ताबडतोब कैसर खालिद आणि महापालिकेचे अधिकारी सुनील दळवी यांची अटक करावी अशा मागणी आम्ही यांच्याकडे पोलिसांकडे केली आहे। 1 आठवडा आम्ही वाट पाहणार, कारवाई झाली नाही तर घाटकोपरचे नागरिक सत्याला लोकांच्या हत्या करणारा कैसर खालिदसाठी रस्त्यावर उतरणार।